जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काही काळ असे असतात जेव्हा आयुष्यातील मोठे बदल अचानक घडत नाहीत. ते आधी संकेताच्या रूपात येतात आणि जे लोक त्या संकेतांना वेळेवर ओळखतात तेच भविष्यात इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर पोहोचतात. कर्क लग्न कर्क राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना केवळ एक महिना नाही, तर हा असा एक कालखंड आहे की जिथे नियती, कर्म आणि संधी हे तिन्ही एकत्रित किंवा एकाच वेळी सक्रिय होताना दिसत आहेत. काही लोकांसाठी हा काळ स्वतःच्या नव्या ओळखीचा असेल, तर काहींसाठी आर्थिक विस्ताराचा, काही व्यक्तींसाठी जीवनातील महत्त्वाच्या नातेसंबंधाचे खरे स्वरूप उलगडून दाखवणारा असेल. ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की ग्रह खरोखरच व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात का? या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. चंद्र समुद्रात भरती ओटी निर्माण करू शकतो, तर मानवी शरीरात मोठ्या प्रमाणात असलेल्या जलतत्वावर त्याचा परिणाम होणार नाही का? सूर्याच्या स्थितीनुसार पृथ्वीवरील ऋतू बदलतात, तर कालगतीचा प्रभाव मानवी जीवनावर पडणार नाहीत का? प्राचीन ऋषींनी ग्रहांना भाग्य बदलणारी शक्ती मानली नाही, तर ते जीवनातील घटनांचे कालदर्शक आहेत असे सांगितलेले आहे. ग्रह घटना निर्माण करत नाही, तर ते त्या घटनांच्या वेळेचे संकेत देत असतात. आणि मित्रांनो, जुलै 2026 मध्ये कर्क लग्न कर्क राशीच्या जातकांसाठी असे अनेक संकेत आकाशात तयार होत आहे. या महिन्यामध्ये लग्न असतं, उच्च राशीस्थ गुरु भगवान विराजमान आहे. सूर्य भगवान व्यय भावातून गुरुसोबत युती लग्न स्थानात या काळामध्ये करणार आहे. बुध वक्री होऊन व्यय भावात प्रवेश करणार आहेत, तर मंगळ भगवान लाभ भावात शक्तिशाली परिणाम देणार आहेत. शुक्र आणि केतूची युती द्वितीय स्थानामध्ये तयार होताना बघायला भेटत आहे. विशेष म्हणजे राहू भगवान अष्टमात, तर शनी भगवान भाग्यस्थानात कर्मफलाची दिशा बदलत आहे. आणि महिन्याच्या शेवटी शनी भगवान वक्री होऊन अपूर्ण कर्माचा हिशोब देखील या काळामध्ये समोर आणणार आहे. ज्योतिषशास्त्रात एक सुंदर सिद्धांत सांगितला जातो की जेव्हा लग्न, भाग्य आणि लाभाशी संबंधित ग्रह एकाच वेळी सक्रिय होतात, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात पुढील अध्याय नवीन आकार घेऊ लागतो. आणि जुलै 2026 मध्ये कर्क लग्न आणि कर्क राशींच्या जातकांसाठी अशीच परिस्थिती निर्माण होत आहे की ती खूप अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्य भगवान, जे की 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे व्यय भावामध्ये गोचर करत आहे. या काळामध्ये मिथुन राशीमध्ये 12व्या भावात सूर्य भगवान गोचर करत असल्यामुळे 12व्या भावात शास्त्राने खर्च, परदेश गमन, ध्यान, निद्रा, गुप्त योजना आणि अवचेतनाचे मन किंवा अनपेक्षित घटना या सर्व गोष्टींचे कारक शास्त्रांनी 12व्या भावाला कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे. अनेक जातकांना या काळात एकांताची गरज वारंवार जाणू शकते. काहींना परदेशाच्या संबंधित देखील या काळामध्ये संधी मिळू शकतात. पण प्रत्येक यशापूर्वी माणूस हा काही काळ स्वतःशी संवाद साधत असतो, तर तो काळ या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. व्ययस्थानामध्ये मिथुन राशीचे बुध आणि सूर्याची युती देखील या काळामध्ये होत आहे. त्यामुळे या काळामध्ये परदेशाशी संबंध असणाऱ्या लोकांचे संपर्क या काळामध्ये वाढणार आहे. ऑनलाईन काम करणाऱ्या व्यक्तींना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे. संशोधन, लेखन, डिजिटल क्षेत्र यामध्ये देखील चांगल्या पद्धतीची प्रगती या काळामध्ये बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना या सूर्य भगवंताच्या आणि बुध भगवंताची युतीमुळे. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये व्ययस्थानातील सूर्य बुधाची युती झोपेच्या समस्या व्यक्तीला जाणवणार आहे. डोळ्याच्या संबंधाने थकवा वारंवार जाणवू शकतो. विशेष म्हणजे डोळ्यांमध्ये आग होणे आणि जळजळ होणे हा प्रकार वाढू शकतो. मानसिकतेच्या बाबतीत ताण वाढू शकतो. या सर्व गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्षित करू नका, नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला शारीरिक व्याधींनी खूप जास्त प्रमाणात त्रस्त होताना बघायला भेटू शकते. तेच सूर्य भगवान 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये लग्न स्थानामध्ये गोचर करत आहे गुरु भगवंतासोबत. या काळामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा उदय होणार आहे, कारण सूर्य भगवान कर्क राशीत प्रवेश करून गुरुसोबत युती निर्माण करणार आहे. हा योग अत्यंत आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. जेव्हा देखील सूर्य आणि गुरु एकत्र येतात, तेव्हा व्यक्तिमत्वाला दिशा आणि प्रतिष्ठेला आधार या काळामध्ये मिळताना बघायला भेटतो. कारण की या काळामध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे. वरिष्ठ व्यक्तीचे तुम्हाला सहकार्य मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. नेतृत्व क्षमता तुमची वाढू शकते. परंतु सूर्य भगवंताचा प्रभाव वाढल्यामुळे काही लोकांमध्ये या काळामध्ये अहंकार आणि हट्टीपणा देखील खूप जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. बुध भगवंताचा विचार करायचे झाले, बुध भगवान 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये बुध भगवान असणार आहे गुरुसोबत युती करून. या काळामध्ये तुमची निर्णय क्षमता वाढू शकते, संवाद कौशल्य सुधारू शकते. व्यवसायात नवीन कल्पना देखील या काळामध्ये तुम्हाला लग्न स्थानातील बुध भगवंताच्या बघायला भेटणार आहे. त्यांचा काळ 6 जुलैपर्यंतच लग्न स्थानामध्ये बुध भगवान असणार आहे. व्यवसायात तुम्हाला नवीन कल्पना तर मिळू शकतात. विशेष म्हणजे बुद्धिमत्तेचा या काळामध्ये तुमचा प्रभाव वाढणार आहे. परंतु बुध भगवान वक्री होण्याच्या तयारीत असल्यामुळे ज्या गोष्टी स्पष्ट वाटतात
त्या नेहमी तितक्या स्पष्ट असतील असे नाही. या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये होणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. महत्वाचे निर्णय घेताना अतिरिक्त पडताळणी करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये. त्याच्यानंतर दुसरे ग्रह म्हणजे मंगळ भगवान, जे की 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वृषभ राशीमध्ये म्हणजे तुमच्या लाभ भावामध्ये गोचर करणार आहे. इच्छा पूर्ण करण्याची ऊर्जा या काळामध्ये तुमच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात निर्माण होणार आहे. मंगळ भगवान वृषभ राशीत म्हणजे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी एकादश स्थानामध्ये गोचर करत आहे आणि एकादश स्थानामध्ये शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये लाभाचे स्थान मानलेले आहे. नवीन उत्पन्न, सर्व इच्छापूर्तीचे, नवीन मित्र परिवार, सामाजिक संबंध आणि मोठे आर्थिक उद्दिष्ट देखील या काळामध्ये लाभभावातून कालपुरुषाच्या कुंडलीत शास्त्राने मांडलेला आहे. मंगळ हा भगवान कृती, धाडस आणि ऊर्जा या सर्व गोष्टींचे कारक असल्यामुळे जेव्हा मंगळ भगवान लाभभावात येणार आहे तेव्हा व्यक्ती आपल्या ध्येयापासून अधिक आक्रमक आणि सक्रिय या काळामध्ये बनू शकतात. इच्छा प्रत्येकाकडे असते, पण त्या इच्छा पूर्ण करण्याची जिद्द फक्त मंगळ भगवानच देऊ शकतात या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. या काळामध्ये तुमची आर्थिक संधी तुम्हाला नवीन पद्धतीची मिळणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत देखील या काळामध्ये तुमचे तयार होणार आहे. प्रभावशाली लोकांचा संपर्क देखील या काळामध्ये तुमचा वाढू शकतो. दीर्घकालीन प्रलंबित असलेले कामं देखील तुमचे या काळामध्ये पूर्ण होणार आहे. विशेषतः व्यवसाय, मार्केटिंग, तंत्रज्ञान, उद्योग किंवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक ठरणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. या मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावरती पडताना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे चतुर्थ दृष्टी द्वितीय भावावरती पडत असल्यामुळे द्वितीय भाव धन, वाणी आणि कुटुंब या सर्व गोष्टींचे स्थान द्वितीय भावाला शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे. आर्थिक वाढीची इच्छा तुमची या काळामध्ये तीव्र होणार आहे. महाधनी योग या काळामध्ये तयार होताना बघायला भेटत आहे. लाभभावाचे मालक द्वितीय भाव म्हणजे इन्कम स्थानावरती दृष्टी टाकत असल्यामुळे उत्पन्न वाढीचे नवे मार्ग शोधतील. परंतु कुटुंबातील आर्थिक चर्चा देखील या काळामध्ये वाढू शकतात. रागात बोललेले शब्द नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतात. काही वेळा कमावलेले धन देखील परत मिळते, पण गमावलेला विश्वास परत मिळणे कठीण या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कठीण होणे म्हणजे झालेले बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. या लाभभावातील मंगळ भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या पंचम भावावरती या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ही दृष्टी किंवा ही पंचमस्त दृष्टी असणारी सप्तमस्त दृष्टी पंचम भावावरती बघायला भेटत असल्यामुळे शिक्षण, प्रेम संबंध आणि संततीच्या भावावर पडत असल्यामुळे या काळामध्ये स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुमची ऊर्जा वाढलेली बघायला भेटेल. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेच्या बाबतीत जो काही अडचण होती ती या काळामध्ये सुधारताना बघायला भेटेल. प्रेम संबंधांमध्ये तुमची तीव्रता वाढणार आहे. काही महत्त्वाचे डिसिजन घेणार आहात प्रेम प्रकरणाच्या संबंधाने, तर ते होईल तेवढे तुम्ही शांततेने घेणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. पण काहींमध्ये भावनिक उतावीळपणा देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही उतावीळपणाने कोणतेही निर्णय घेऊ नका, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तकलीफ बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. कारण या लाभभावातील मंगळ भगवंताची अष्टमस्त दृष्टी तुमच्या षष्ठ भावावरती पडायला बघायला भेटते. षष्ठ स्थान म्हणजे रोग, षष्ठ स्थान म्हणजे शत्रू, षष्ठ स्थान म्हणजे स्पर्धा, षष्ठ स्थान म्हणजे कर्ज. या सर्व गोष्टींचे शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ भावाला संबोधलेले आहे. मंगळाची ही दृष्टी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. कारण की तृतीय स्थान आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत गेलो. तृतीय स्थान, षष्ठ स्थान, अष्टम स्थान, एकादश स्थान आणि व्यय स्थान म्हणजे 12वे स्थान. या काळामध्ये कुठलाही पापग्रह असेल तो अत्यंत बलवान पद्धतीने बघायला भेटतात. आणि लाभभावातील मंगळ जेव्हा देखील अष्टमस्त दृष्टी षष्ठ भावावरती टाकणार तर स्पर्धा परीक्षामध्ये तुमची विजयाची शक्यता या काळामध्ये वर्तवली जाऊ शकते. विरोधकांवर तुमच्या या काळामध्ये मात बघायला भेटणार आहे. न्यायालयीन कामामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीची प्रगती आणि धैर्यात तुमची वाढ बघायला भेटणार आहे. परंतु या काळामध्ये तुमच्या संबंधाने रक्तदाब, उष्णता, थकवा यांच्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकते या मंगळ भगवंताच्या अष्टमस्त दृष्टीमुळे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी बुध भगवान, जे की 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये बुध भगवान वक्री अवस्थेत बघायला भेटणार आहे. की जे 7 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करत आहे. आणि वक्री अवस्थेत बुध भगवान व्यय स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे मित्रांनो, बुध भगवान वक्री होणार म्हणजे अडथळे आहेत असे नाही, विचार करायला भाग पाडत असतात. आपण योग्य दिशेने चाललो आहेत का, काही निर्णय पुन्हा तपासण्याची गरज आहेत का, काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करायची गरज आहेत का, या सर्व गोष्टी या काळामध्ये तुम्हाला वारंवार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. कारण की या काळामध्ये तुमचे जुने संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतात. पूर्वीच्या संधी देखील तुम्हाला या काळामध्ये परत मिळू शकतात. जुने प्रकल्प पुन्हा तुमच्या हातामध्ये या काळामध्ये येऊ शकतात. विशेष म्हणजे स्वप्न आणि अंतर्मन यांच्यात अधिक सक्रिय तुम्ही या काळामध्ये होणार आहे. परंतु या काळामध्ये तुम्ही या बुध भगवंताच्या व्यय स्थानातील वक्री अवस्थेतील गोचरमुळे कागदपत्रांमध्ये व्यवस्थित पद्धतीने तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. संवादांमध्ये गैरसमज या काळामध्ये होणार आहे, तर तो टाळणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण वक्री बुधाचा सर्वात मोठा धडा तोच आहे की योग्य माहितीपेक्षा योग्य समज अधिक महत्त्वाची असते, ती सर्वांसाठी. तर विशेष करून या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना व्यय स्थानात गेल्यामुळे जास्त प्रमाणात या पद्धतीचा तकलीफ बघायला भेटू शकते. तर ती सांभाळून सर्व गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत गूढ पण महत्त्वाचा नियम सांगितला जातो, कारण की तो म्हणजे काही ग्रह संधी देतात, काही परीक्षा घेतात आणि काही ग्रह माणसाच्या अंतरंगात परिवर्तन करतात. त्याचप्रमाणे या काळामध्ये सर्वात महत्त्वाचे गुरु भगवान तुमच्या या सर्व गोष्टींच्या बाबतीत अत्यंत परिवर्तनशील ग्रह मानले जाणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी जुलै 2026 मध्ये. कारण की 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये स्वतःच्या लग्नात आणि उच्च राशीस्थ गुरु भगवान गोचर करत आहेत. या संपूर्ण महिन्यात सर्वात महत्त्वाचा ग्रह जर तो कोण असेल तर तो म्हणजे देवगुरु बृहस्पती असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. कारण गुरु भगवान कर्क राशीत उच्चस्थ होऊन प्रत्यक्षात लग्नस्थानी विराजमान आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात लग्नस्थानी उच्च गुरु हा अत्यंत शुभयोग मानला जातो, कारण लग्नामध्ये व्यक्तित्व बघितले जातात, शरीर बघितले जाते, व्यक्तीचा आत्मविश्वास बघितला जातो, जीवनदृष्टी, निर्णय क्षमता. आणि जेव्हा गुरु लग्नात येतात तेव्हा माणूस केवळ बाहेरून नव्हे तर आतून देखील वारंवार बदलू शकतो आणि बदलतो देखील. कारण अनेक जातकांना या काळात जाणवेल की विचार करण्याची पद्धत बदलत आहे. पूर्वी ज्या गोष्टींना ते महत्त्व दिले जात होते त्यांच्याकडे आता त्यांच्या वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे गुरु माणसाला संपत्ती देण्यापूर्वी सर्व बाजूनी समज देत असतात. याच लग्नस्थानातील गुरु भगवंताची पंचमस्थ दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती बघायला भेटत आहे. गुरु भगवंताची उच्च दृष्टी पंचम स्थानावरती वृश्चिक राशीवरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या शिक्षणात प्रगती होणार आहे. मुलांशी संबंधित कुठेतरी शुभवार्ता तुम्हाला संततीच्या संबंधित या काळामध्ये मिळू शकते. सर्जनशील क्षेत्रामध्ये तुम्ही जे कोणी काम करत असाल, डॉक्टरी फील्डमध्ये जे कोणी काम करत असाल, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. प्रेम संबंधात स्थिरता येणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला लाभ बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे अध्यापन, अध्ययन, लेखन, सल्लागार क्षेत्र किंवा अध्ययनाशी संबंधित व्यक्तींना या काळामध्ये सर्व पद्धतीचा लाभ बघायला मिळू शकतो. या गुरु भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती पडत आहे. सप्तम स्थान म्हणजे विवाह, भागीदारी, पार्टनरशिप आणि व्यक्तीला पद प्रतिष्ठा आणि मान सन्मान, सामाजिक मान सन्मान किंवा सामाजिक संबंध हे सप्तम स्थानावरून कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले जाते. जेव्हा देखील उच्च राशीस्थ गुरु भगवान सप्तमस्थ दृष्टी सप्तम स्थानावर टाकतील या काळामध्ये तुमच्या वैवाहिक संबंधांमध्ये सुधार बघायला भेटू शकतो. व्यावसायिक भागीदारीमध्ये मजबूतपणा या काळामध्ये येणार आहे. नवीन लोकांचे सहकार्य तुम्हाला या काळामध्ये निर्माण होऊ शकते. जीवनसाथीकडनं तुम्हाला सर्व पद्धतीचा आधार, मानसिक आधार, सर्व बाजूचा आधार या काळामध्ये मिळणार आहे. काही अविवाहित जातकांसाठी विवाहाचे योग खूप जास्त प्रमाणात सक्रिय होणार आहे या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. आणि तेच गुरु भगवान लग्नातून नवमस्थ दृष्टी आपल्या भाग्यावरती टाकत आहेत. भाग्यावरती पडणारी गुरुची दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते शास्त्राने. कारण नवम स्थान म्हणजे धार्मिक प्रवास, नवम स्थान म्हणजे आध्यात्मिक प्रगती, नवम स्थानात गुरुजनांचं सहकार्य, भाग्यवृद्धी आणि योग्य मार्गदर्शक भेटणे या काळामध्ये तुमच्या बाबतीत कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. जीवनात काही घटना अशा घडू शकतात की ज्यानंतर मागे वळून पाहताना योगायोग वाटणार नाही. कारण की या काळामध्ये नवमस्थ दृष्टी गुरु भगवंताची पडत असल्यामुळे सर्व पद्धतीने तुम्हाला नशीब तुम्हाला साथ देत आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या या बाबतीत घडणार आहे. या काळामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम आणि नारायण कवचाचे पठण किंवा श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहेत. 4 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये शुक्रासोबत केतूची युती देखील या काळामध्ये धनभावात होत आहे. द्वितीय स्थान म्हणजे धन, आकर्षण आणि वास्तवाचा धडा या काळामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीने बघायला भेटणार आहे. कारण की शुक्र भगवान सिंह राशीत द्वितीय भावात प्रवेश करतील. या ठिकाणी केतू भगवान आधीपासूनच विराजमान आहे. मित्रांनो, द्वितीय भाव हा केवळ धनाचा नसून तो व्यक्तीच्या मूल्यांचा किंवा व्यक्तीच्या विचारसरणीचा भाव देखील शास्त्राने द्वितीय भावाला संबोधलेला आहे. जेव्हा देखील शुक्र आणि केतूची युती एकत्र येते तेव्हा अनेकदा बाह्य आकर्षणापेक्षा व्यक्तिगत अंतरंगाच्या गोष्टींकडे किंवा अंतर्मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या सत्य समोर यायला लागतात. या काळामध्ये काही गोष्टीचे सौंदर्य जवळ गेल्यामुळे कमी होते, तर काहींचे खरे मूल्य या काळामध्ये वेळेनुसार वाढते. या काळामध्ये तुमचा आर्थिकतेच्या संबंधाने सर्व प्रकारचा दृष्टिकोन तुमचा बदलणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. या शुक्र आणि केतूच्या युतीमध्ये खर्चाबाबत नवीन निर्णय घेतले जाऊ शकतात आणि ते अंमलात देखील आणू शकतात. म्हणजे मार्गक्रमणात देखील तुम्ही तुमच्या नैमित्तिक दैनंदिन जीवनात देखील आणणार आहे. काही लोक जुन्या गुंतवणुकीतून फेरविचार देखील या काळामध्ये करणार आहे किंवा जुन्या गुंतवणुकीचा या काळामध्ये फेरविचार देखील करणार आहे. कुटुंबातील नाते
कुटुंबातील नात्यांचे खरे स्वरूप देखील या काळामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीने बघायला भेटणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी शुक्र आणि केतूची युती. विशेष म्हणजे या काळामध्ये शुक्र भगवान म्हणजे कला, आकर्षण, सर्जनशीलतेचे कारक शास्त्राने शुक्र भगवंताला मांडलेला आहे. यामुळे या काळामध्ये सोशल मीडिया, अभिनय, संगीत, यूट्यूब, डिजिटल कंटेंट आणि मार्केटिंग या सर्व क्षेत्रांमध्ये लाभाचे योग या शुक्र आणि केतूच्या युतीमुळे बघायला भेटत आहे सिंह राशी असल्यामुळे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये केतू भगवान तुमच्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये भ्रम दूर करणार आहे. म्हणून काहींना अपेक्षित प्रसिद्धी मिळेल, तर काहींना खरे समर्थक कोण आहेत हे देखील या काळामध्ये समजणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी या शुक्र आणि केतूची युती. विशेष म्हणजे या काळानंतर कर्क आणि कर्क राशीवाल्या जातकांसाठी भाग्य भावातील शनी भगवान, जे की मीन राशीमध्ये नवम भावामध्ये गोचर करत आहे, ते म्हणजे 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये भाग्य भावात म्हणजे मीन राशीमध्ये गोचर करत आहेत. शास्त्राने नवम भावामध्ये कालपुरुषाच्या मंडलीमध्ये भाग्य, धर्म, गुरु, प्रवास, उच्च शिक्षण या सर्व गोष्टींचे कारक म्हणजे नवम भावाला कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे. शनी भगवान इथे माणसाला एक धडा शिकवणार आहे, कारण भाग्य त्यांच्याच बाजूने उभे राहते जे प्रयत्न करतात. या काळामध्ये या मीन राशीतील भाग्य भावातील शनी भगवंतामुळे तुमचा छोटा मोठा प्रवास वाढणार आहे, कारण सप्तमेश भाग्यात गेल्यामुळे या काळामध्ये पार्टनरशी संबंधात असलेला कुठेतरी उतार चढाव तो कमी होणार आहे. आध्यात्मिकतेकडे तुमचा कल या काळामध्ये वाढू शकतो. दीर्घकालीन योजना तुमच्या या काळामध्ये मार्गक्रमणात आणि आकारात येऊ शकतात. परंतु प्रत्येक यशांसाठी संयम हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि तो ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे या कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये. या शनी भगवंताची तृतीय दृष्टी तुमच्या लाभ भावावरती म्हणजे एखाद्या स्थानावरती पडत आहे, की ज्या ठिकाणी ऑलरेडी मंगळ भगवान गोचर करत आहे. यामुळे उत्पन्नात स्थिरता होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन देखील तुमचे तृतीयस्थ दृष्टी शनी भगवंताची पडत असल्यामुळे लाभभावावरती ते देखील या काळामध्ये होणार आहे. हळूहळू होईल, पण कायमस्वरूपीचा लाभ तुम्हाला या काळामध्ये होणार आहे, कारण की शनी भगवंताचे ब्रीद वाक्यच आहे, अगोदर कर्म करत चला, फलाची अपेक्षा नंतर करा. आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने कर्मात सातत्य ठेवले तर नक्कीच येणारा काळ तुम्हाला सर्व पद्धतीचा फायदा देऊ शकतो. तर त्याच वृत्तीप्रमाणे येणारा काळ हा सर्व पद्धतीचा लाभाच्या बाबतीत दीर्घकालीन प्रगती देणार असू शकतो या शनी भगवंताच्या तृतीयस्थ दृष्टीमुळे. त्याच्यानंतर या भाग्यातील शनी भगवंताची सप्तमास्थ दृष्टी तुमच्या तृतीय भावावरती पडत आहे. तृतीय भाव म्हणजे व्यक्तीचे धैर्य आणि संवादाचे कारक मांडलेले आहे. या तृतीयस्थ दृष्टीमुळे भावंडाशी संबंधित तुमच्या जबाबदाऱ्या या काळामध्ये वाढणार आहे. कामामध्ये सातत्य आवश्यक राहील. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही सातत्याने काम करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यानंतर दशमस्थ दृष्टी तुमच्या षष्ठ भावावरती या काळामध्ये पडत आहे. शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी पडत असल्यामुळे तुम्हाला कर्म प्रधान मानले जाऊ शकते. तुमच्या कामामध्ये सातत्याने काम करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये तुमचे शत्रूवरती कोर्ट कचऱ्यांच्या बाबतीत हा महिना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर कोणी जून आणि जुलै महिन्यामध्ये कोणी तुमचे शत्रू या काळामध्ये हवी झालेले असतील तर त्यांच्यावरती तुमचा विजय बघायला भेटेल. कोर्ट कचऱ्यांच्या संबंधाने काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या काळामध्ये घेणार आहेत. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांची स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला या काळामध्ये यश बघायला भेटणार आहे. आरोग्याची सुधारणा देखील या काळामध्ये तुमची होणार आहे. पण विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही होईल तेवढे खानपानाकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. काहीतरी इन्फेक्शनजन्य घटना तुम्हाला वारंवार जाणवणार आहे, कारण 29 जुलै 2026 पासून हे शनी भगवान भाग्यातून वक्री होणार आहे. आता सुरू होत आहे कर्माचा पुनर्विचारणाचा काळ या शनी भगवंतामुळे, कारण की वक्री शनी भगवान शिक्षा देण्यासाठी नाही तर अपूर्ण धडे पूर्ण करण्यासाठी येणार आहेत कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. कारण की या काळामध्ये जुने प्रवास पुन्हा समोर येऊ शकतात. पूर्वीचे नियोजन तपासून पाहण्याची वेळ देखील या काळामध्ये येऊ शकते. गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांशी संबंधित काही महत्त्वाचे विषय देखील या काळामध्ये तुमच्या हातनं पार पाडण्याची किंवा या काळामध्ये या सर्व गोष्टींमध्ये प्रगती देखील तुमची मंदावली जाऊ शकते. परंतु हे थांबणे नसते, तर पाया मजबूत करण्याची प्रक्रिया वक्री शनी भगवंताच्या काळात घडत असते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत जरी तुम्हाला कुठेतरी हळूवारपणे प्रगती जाणवत असेल तर तुम्ही थांबणे तुमच्यासाठी योग्य नसणार आहे. त्यामुळे तुम्ही होईल तेवढे हळूहळू सर्व कार्यांमध्ये सातत्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी राहू भगवान 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे. अष्टम स्थान म्हणजे गूढ विषय, अष्टम स्थान म्हणजे संशोधन, अचानक बदल, वारसा हक्क, रहस्य, अंतर्गत परिवर्तन या सर्व गोष्टींचे शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थानाला संबोधलेलं आहे. राहू भगवान येथे जीवनात अनपेक्षित वळण देखील कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना देऊ शकतात. राहू अनेकदा अशा दारांपर्यंत घेऊन जातो की जिथे जाण्याचा आपण कधी विचारही केला नसेल. कारण की या काळामध्ये याच अष्टमातील राहू भगवंतामुळे तुमच्या गूढशास्त्रात रस वाढू शकतो. ज्योतिषशास्त्रीय कुठेतरी रिसर्च फील्डमध्ये काहीतरी संशोधन फील्डमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. अचानक आर्थिक लाभ किंवा खर्च देखील या काळामध्ये संभवत आहे.
जीवनदृष्टी तुमची या काळामध्ये बदलू शकते, गुप्त माहिती तुमची या काळामध्ये समोर येऊ शकते. विशेष करून वैवाहिक विवाहानंतरच्या लोकांना सासू सासऱ्यांकडून देखील कुठल्या तरी पद्धतीची एक गुप्त माहिती या काळामध्ये समोर येण्याचे चान्सेस या अष्टमातील राहू भगवंतामुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी केतू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये गोचर करत आहेत द्वितीय भावामध्ये. द्वितीय भावात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या बोलण्यात अलिप्तपणा खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. काही लोक अचानक कमी बोलू शकतात या काळामध्ये आणि विशेष म्हणजे नात्यांमध्ये भावनिक अंतर देखील या काळामध्ये वाढू शकतात. परंतु या काळामध्ये केतू जे दूर करतात ते नेहमी नुकसान नसते. अनेकदा ते अनावश्यक ओझे देखील कमी करण्याचे काम केतू भगवान करत असतात. काही जणांना या काळात साधेपणाचे महत्व देखील खूप जास्त प्रमाणात जाणवणार आहे केतू भगवंताच्या या द्वितीय स्थानातील गोचर प्रभावामुळे. कारण मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात एक सूक्ष्म नियम देखील सांगितला जातो. जीवनातील सर्वात मोठे बदल नेहमी बाहेरून दिसत नाहीत, अनेकदा ते आधी विचारांमध्ये, अंतर्निर्णयांमध्ये आणि शेवटी नियतीमध्ये प्रगट होत असतात. कारण की या काळामध्ये या ओव्हरऑल गोचर परिस्थितीच्या नुसार करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तो म्हणजे नवीन दिशा आणि नवीन जबाबदारी देणार असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. कारण कर्क लग्नासाठी दशम भावाचे स्वामी मंगळ भगवान लाभ भावात या काळामध्ये विराजमान आहे. ही स्थिती कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण जेव्हा कर्माचे स्वामी लाभ भावात जातात तेव्हा व्यक्ती मेहनतीचे फळ मिळण्याची प्रक्रिया या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे, वरिष्ठांकडनं तुम्हाला जबाबदारी या काळामध्ये मिळू शकते, पदोन्नती किंवा मान्यता मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाचे विस्ताराचे नियोजन देखील या काळामध्ये होऊ शकते. ज्यांचा व्यवसाय ऑनलाईन, तंत्रज्ञान, शिक्षण, कन्सल्टिंग किंवा परदेशी संबंधित आहे त्यांना या काळामध्ये विशेष लाभ बघायला भेटत आहे. परंतु या काळामध्ये बुध भगवान वक्री असल्यामुळे ईमेल, कागदपत्र, करार, आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. कारण की योग्य संधी मिळणे महत्त्वाचे असते, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. आर्थिकतेच्या बाबतीत जुलै 2026 हा महिना धनभावात केतू आणि शुक्राची युती कुठेतरी आर्थिक दृष्टिकोन तुमचा या काळामध्ये बदलू शकते. अनेक जातकांना जाणवेल की पैसा कमावण्याची पद्धत वारंवार तुमची बदलणार आहे या काळामध्ये. खर्चाचे प्राधान्य देखील या काळामध्ये बदलत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीकडे देखील तुमचा कल या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहे. कारण लग्नस्थानी असणारे उच्च राशीस्थ गुरु भगवान आर्थिक संरक्षणापासून तुमचा सर्व बाजूने प्रभाव खूप जास्त प्रमाणात असणार आहे. कारण की गुरु भगवंताची कृपा या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात बघायला भेटणार आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती तुम्हाला भेटू शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील सप्तमस्त दृष्टीमुळे बघायला भेटणार आहे गुरु भगवंताच्या सप्तम स्थानावरती आणि भाग्यभावावरती देखील. विशेष म्हणजे पूर्वी अडकलेली सर्व कामं तुमची या काळामध्ये पुढे सरकू शकतात. मात्र अष्टम भावातील राहूमुळे अचानक खर्च या काळामध्ये तुमचा वाढणार आहे कुंभ राशीच्या राहूमुळे. कर संबंधित बाबीमध्ये किंवा गुंतवणुकीचे आर्थिक निर्णय तुम्हाला या काळामध्ये खूप जास्त काळजीपूर्वक हाताळताना बघायला भेटणार आहे किंवा हाताळावे लागणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या संबंधाने गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी विवाह स्थानावरती या काळामध्ये पडत असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये परिपक्वता वाढणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाची चर्चा या काळामध्ये खूप प्रमाणात पुढे जाऊ शकते. योग्य जोडीदाराशी संपर्क या काळामध्ये होणार आहे. कुटुंबाकडनं सकारात्मक प्रतिसाद देखील या काळामध्ये अविवाहित लोकांना विवाहाच्या संबंधाने बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर विवाहित व्यक्तींसाठी संवाद सुधारण्याची गरज असणार आहे. एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया खूप जास्त प्रमाणात या काळामध्ये वाढू शकते. पण काही जुन्या गैरसमजांना देखील या काळामध्ये पूर्णविराम खूप जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहे. परंतु या काळामध्ये शुक्र आणि केतूची युती द्वितीय स्थानामध्ये वक्री बुधामुळे काही नात्यांमध्ये वास्तव समोर देखील या काळामध्ये येणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांचे. प्रत्येक नाते कायम टिकवण्यासाठी निर्माण होत नाही. काही नाते माणसाला स्वतःमध्ये बदल शिकवण्यासाठी देखील येतात असतात. त्यामुळे या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांनी आत्मपरीक्षण करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की या काळामध्ये कुटुंब आणि सामाजिक संबंधांच्या संबंधाने विचार करायचे झाले तर द्वितीय स्थानामधील केतू काही लोक भावनिकदृष्ट्या अलिप्तपणा देखील खूप जास्त वाटू शकतो. कुटुंबामध्ये आर्थिक चर्चा खूप जास्त प्रमाणात या काळामध्ये वाढू शकते. जुन्या विषयांवरती देखील तुमचा पुन्हा संवाद या काळामध्ये होणार आहे. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यांमध्ये तुमचे महत्त्व या काळामध्ये वाढणार आहे आणि विशेष म्हणजे मित्र परिवारांमध्ये देखील तुमच्या वारंवार या काळामध्ये बदल होताना बघायला भेटणार आहे. काही संबंध अधिक मजबूत होतील तर काही संबंध नैसर्गिकरित्या देखील दूर या केतू भगवंतामुळे बघायला भेटणार आहे. शरीर आणि मन या दोन्ही गोष्टीकडे देखील या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण लग्नस्थानी असणारे गुरु भगवान तुमचे आरोग्याचे संरक्षण देतात, परंतु काही ग्रहस्थिती विशेष काळजी घेण्याची सल्ला देखील देत आहे. कारण की या काळामध्ये तुमची झोपेच्या सवयी तकलीफ देऊ शकतात. मानसिक ताण या काळामध्ये तुम्हाला तकलीफ होणार आहे. पचन संस्थेच्या संबंधाने उतार चढाव बघायला भेटणार आहे. तर रक्तदाब, डोळ्यांचा थकवा या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला वारंवार तकलीफ बघायला भेटणार आहे. कारण की
बुध भगवान व्यय भावातील वक्री अवस्थेत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत तुमची विचारांमध्ये तुम्ही राहू शकता. स्वप्ने तुम्हाला तीव्र या काळामध्ये होऊ शकतात. मानसिक थकवा तुमचा खूप जास्त प्रमाणात या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. शरीर विश्रांतीने बरे होते, पण मन शांततेने ते खूप जास्त प्रमाणात देखील बरे होतात. योग, ध्यान आणि नियमित दिनचर्या या सर्व गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने फॉलो केल्या तर येणारा काळ नक्कीच तुम्हाला सर्व पद्धतीने फायदा देऊ शकतो. कारण की 12व्या भावातील सूर्य बुधाची युती आणि अष्टम स्थानातील राहू परदेशाशी संबंधित देखील योग या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहे. परदेशात व्यापार किंवा प्रवासाचे नियोजन या काळामध्ये होऊ शकते. व्हिसाच्या संबंधातल्या ज्या लोकांना कुठेतरी अडचणी येत होती त्यांचा देखील व्हिसाच्या संबंधाने किंवा डॉक्युमेंटच्या संबंधाने काही अडचणी होती ती या काळामध्ये क्लिअर होताना त्यांची प्रक्रिया पुढे सरकताना बघायला भेटणार आहे. ऑनलाईन परदेशी संबंध या काळामध्ये वाढणार आहे या सूर्यबुध आणि अष्टमातील राहू भगवंतामुळे. ऑनलाईन परदेशी संपर्क वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापार देखील तुमचे व्यवसाय देखील या काळामध्ये वाढणार आहे. कारण की नवम भावातील शनी आणि लग्न भावातील गुरु भगवान तुमच्याकडे आध्यात्मिकतेकडे तुमचा कल या काळामध्ये खूप जास्त वाढताना बघायला भेटणार आहे. अनेक जातकांना या काळामध्ये मंत्र जाप, ध्यान, आध्यात्मिक वाचन आणि तीर्थयात्रा या सर्व गोष्टींकडे खूप जास्त व्यक्तीचा ओघ किंवा ओढ या काळामध्ये वाढलेली बघायला भेटणार आहे. आपण या सर्व परिस्थितीमध्ये गोचर ग्रहस्थितीचा अभ्यास केलेला आहे. आता जुलै 2026 मध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी डेट वाईज प्रेडिक्शन करू. त्याच्यासाठी 31 दिवसांचा हा महिना आहे आणि या 31 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे दिवस दिलेले आहे की त्यांच्यासाठी तुम्ही अत्यंत सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. जुलै महिन्यामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी काही महत्त्वाचे डेट सांगणार आहेत. त्या डेट तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती किंवा नोटबुकवरती उतरून घ्याव्या आणि त्या डेटच्या हिशोबाने काही महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाचे कार्य तुम्ही टाळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 4 जुलै, 5 जुलै, 6 जुलै या काळामध्ये मानसिक टेन्शनवाल्या घटना खूप जास्त घडणार आहे. या काळामध्ये मानसिक टेन्शनला घेऊन कुठल्याही गोष्टींवरती बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे 13 जुलै ते 14 जुलै. या काळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही पेंडिंग ठेवत चला. काही महत्त्वाचे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, काही महत्त्वाच्या गोष्टींच्या संबंधाने काही प्लॅनिंग करायची आहे ती देखील तुम्ही या काळामध्ये पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे 26 जुलै, 27 जुलै, 28 जुलै. या काळामध्ये आरोग्याच्या संबंधाने उतार चढाव बघायला मिळू शकतो. कुठेतरी तुमचा अनावश्यक खर्च देखील या काळामध्ये वाढणार आहे. कुठेतरी तुमचे या काळामध्ये अनावश्यक शत्रू देखील वाढणार आहे. पण या मंगळ भगवंताच्या दृष्टीमुळे, शनी भगवंताच्या दृष्टीमुळे, लग्नातील उच्च गुरुमुळे सर्व पद्धतीच्या कुठल्याही पद्धतीच्या शत्रुती या काळामध्ये तुम्हाला तकलीफ देणार नाही. पण तरी पण तुम्ही या काळामध्ये सांभाळून राहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर या काळामध्ये जुलै 2026 मध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी घराचा प्लॅन असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या काळामध्ये घराच्या संबंधाने काही महत्त्वाचे योग शास्त्रांनी दर्शवलेले आहे. मुलांच्या संबंधाने कुणाला तरी प्रमोशन हवे आहे आपल्या मुलांचे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मुलांच्या बाबतीत जे कोणी प्रयत्न करत आहात, मुलांच्या बाबतीत प्रमोशनाचा विचार करत आहात, त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचं प्रमोशन या काळामध्ये होणार आहे. शत्रूवरती या काळामध्ये तुमचा विजय होणार आहे. घरामध्ये खुशी या काळामध्ये बघायला भेटणार आहे जुलै 2026 मध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. संबंधांमध्ये सुधार होणार आहे पती पत्नीच्या. त्याच्यानंतर छोट्या यात्रा आणि प्रवास देखील या काळामध्ये दर्शवले जात आहेत कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. जे कोणी जॉबच्या संबंधाने प्रयत्न करत आहात, लागलेल्या जॉबला जॉईनिंग कधी व्हावे, जॉबच्या संबंधाने इंटरव्ह्यू देण्याचे जायचे आहे किंवा इंटरव्ह्यूच्या संबंधाने सर्व गोष्टी क्लिअर झाल्या आहे, काही महत्त्वाचे बोलण्यासाठी जायचं आहे, त्यांच्यासाठी 8 जुलै ते 10 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर व्यापारी लोकांसाठी 6 जुलै ते 12 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि लाभदायक देखील असणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी हा काळ 2 टप्प्यांमध्ये आहे जुलै 2026 मध्ये. 6 जुलै ते 7 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे हे 2 दिवस. त्याच्यानंतर 15 जुलै ते 16 जुलै या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात फायदा बघायला भेटणार आहे. काही नवीन ॲडमिशन करायचे, काही नवीन गोष्टींच्या बाबतीत शिक्षणाची प्रारंभ करायचा आहे, तो 6 जुलै, 7 जुलै, 15 जुलै, 16 जुलै या काळामध्ये करू शकता. त्याचा फायदा तुम्हाला सर्व पद्धतीने बघायला भेटणार आहे. प्रेमाच्या संबंधाने 17 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्रेमपूर्वक प्रेमाची देवाणघेवाण करायची आहे, काही प्रेमाच्या संबंधाने काहीतरी तुमचे मन व्यक्त करायचे आहे, काही प्रेमपूर्वक गोष्टींना तुम्हाला समोरच्या समोर व्यक्त करायचं आहे किंवा भावना व्यक्त करायच्या आहे, त्यांच्यासाठी 17 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. विवाहाच्या संबंधाने देखील खूप जास्त प्रमाणात योग येत आहे. पण शुक्र केतूची सिच्युएशन, राहूची सिच्युएशन, वक्री बुधाची कंडिशन थोड्याफार प्रमाणात विवाहाच्या संबंधाने उतार चढाव कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना देणार आहे. त्याच्यानंतर शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. जे कोणी शेअर मार्केटच्या संबंधाने क्लासेस लावण्याचा प्रयत्न करत आहेत, काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै हा काळ हे 3 दिवस चांगले असणार आहे. त्याच्यानंतर 15 जुलै, 16 जुलै हे देखील शेअर मार्केट शिकणाऱ्या लोकांसाठी चांगले असणार आहे.
त्याच्यानंतर ज्यांच्याकडे शेअर्स आहे त्यांना ते सेल करायचे आहे किंवा विकायचे आहे, त्यांच्यासाठी 17 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर फायनान्शियली 17 जुलै आणि 18 जुलै हा काळ कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी हे 2 दिवस चांगले महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर जून आणि जुलै महिन्यामध्ये आपण मागील महिन्यातील व्हिडिओमध्ये जे काही प्रेडिक्शन केले होते की शेवटचा लास्टचा आठवडा ते 3 जुलैपर्यंत पैशाच्या संबंधाने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे किंवा चांगल्या पद्धतीचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर 4 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये छोटी मोठी यात्रा संभवत आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. संबंधांमध्ये या काळामध्ये सुधार होणार आहे, पती पत्नीच्या संबंधांमध्ये सुधार होणार आहे, कारण की सप्तमेश भाग्यात गेल्यामुळे छोट्या मोठ्या यात्रा या काळामध्ये होणार आहे. शेजाऱ्यांच्या संबंधाने, भावाभावाच्या संबंधाने, भाई आणि बहिणी आणि भावाच्या संबंधाने काही उतार चढाव होते, त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला या काळामध्ये सुधार बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर 19 जुलै ते 2 ऑगस्ट या काळामध्ये घरात शांती, आनंद, मानसिकतेला घेऊन सर्व प्रकारची शांती तुम्हाला या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर कर्क राशीच्या लोकांच्या बाबतीत एक विचार करायला गेले की एक गोष्ट आतापर्यंत अनुभवाची आहे की ती म्हणजे कर्क लग्न कर्क राशीवाल्या व्यक्तींच्या बाबतीत मानसिक हॅरासमेंटच्या घटना खूप जीवनात सगळ्यात मोठी त्रासदायक घटना असते. कारण की कर्क लग्न कर्क राशीवाल्या व्यक्तींसाठी सर्वात मोठा शापाची घटना म्हणजे कोणती असू शकते, ती म्हणजे वैवाहिक जीवनाच्या बाबतीत उतार चढाव यांच्या बाबतीत वारंवार बघायला भेटतो. कितीही पार्टनर तुमच्या मनासारखा भेटला तरी वैवाहिकतेच्या बाबतीत तुम्हाला मानसिक समाधान आणि मानसिक स्थिरता कुणालाही कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना पुरेपूर बघायला भेटत नाही. हा काळ अत्यंत चांगला आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी, पण ओव्हरऑल बघायला गेले तर कुठेतरी मानसिक मनमोठाव आणि मानसिकतेच्या बाबतीत उतार चढाव या काळामध्ये बघायलाच भेटतात. कारण भावनेची राशी कर्क राशी लग्नात आणि शनी भगवंताची सप्तमात असल्यामुळे कुठेतरी एक भावनिक असणार तर एक प्रॅक्टिकली असणार, एक प्रॅक्टिकली असणार तर एक भावनिक असणार. तर या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी उतार चढाव भावनेंना घेऊन कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना कायमस्वरूपी बघायला भेटतात. त्याच्यानंतर चांगला वेळ असणार आहे विशेष करून या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. आईच्या सोबत देखील या काळामध्ये संबंध सुधारणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाल्यांच्या बाबतीत पूर्ण 12 राशींपैकी सर्वात लॉयल प्रेमाच्या संबंधात कोण असेल तर ते कर्क लग्न कर्क राशीवाले जातक. कारण की या व्यक्तींच्या बाबतीत आईच्या संबंधाची बॉन्डिंग खूप जास्त परिपूर्णतेची असते कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांची. ती ओव्हरऑल सर्व लाईफमध्ये देखील आणि या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीची बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे कोर्ट कचेरीच्या संबंधाने देखील या काळामध्ये सर्व पद्धतीचा तुमच्या बाबतीत विजय बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी जुलै 2026 मध्ये देवशयनी एकादशी येत आहे, ती म्हणजे 25 जुलै 2026 या काळामध्ये. या महिन्यात देवशयनी एकादशी पासून चातुर्मासाचा प्रारंभ देखील होत आहे. लोकपरंपरेनुसार सांगायचे झाले तर या काळामध्ये बाह्य धावपळीपेक्षा अंतर्मनाची मशागत अत्यंत महत्त्वाची असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी किंवा ओव्हरऑल सर्वांसाठी. कारण की हा काळ संयम, साधना, जप, दान, आत्मपरीक्षण या सर्व गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जाऊ शकतो. कारण की या काळामध्ये गुरुपौर्णिमा देखील येणार आहे. गुरुपौर्णिमेचा काळ असणार आहे 29 जुलै 2026. या काळामध्ये गुरुपौर्णिमा जुलै 2026 मध्ये घडणार आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान आणि कृपेचा दिवस. गुरुपौर्णिमा केवळ हा धार्मिक उत्सव नाही तर हा दिवस मार्गदर्शनाचा, ज्ञानाचा, गुरुविषयी असणाऱ्या कृतज्ञतेचा प्रतीकशास्त्राने मांडलेला आहे. गुरु भगवान उच्च राशीत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व कर्क लग्न कर्क राशींसाठी विशेष वाढलेलं आहे. ज्येष्ठ व्यक्ती, गुरु किंवा मार्गदर्शक यांचा आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या काळामध्ये. त्याच्यानंतर या काळामध्ये अमावस्या देखील आलेले आहे जुलै महिन्यामध्ये 7 जुलै 2026 मध्ये. या काळामध्ये मीन राशीची शनी भगवंताच्या संबंधाने काही शनी भगवंत आणि राहू भगवंताच्या संबंधाने काही तकलीफ नको आहे तर अख्खा नारळ बिना वरची साल काढता किंवा वरची शेंडी न काढता तुमच्यावरून 7 वेळा उतरवून नदी नाल्या ओढ्यात प्रविष्ट करा. शनी भगवंताच्या सर्व त्रासातून तुमची मुक्तता होणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी जुलै 2026 मध्ये काही तुमच्या बाबतीत नकारात्मक घटना घडू नये त्यासाठी शास्त्राने काही उपाय दिलेले आहेत. ते उपाय व्यवस्थित पद्धतीने फॉलो केले तर येणारा काळ नक्की तुमच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करत चला, जेणेकरून तुमच्या संबंधाने सर्व पद्धतीचा फायदा बघायला भेटेल. गुरुवारी पिवळे वस्तूचे दान करत चला आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. चंद्रबल वृद्धीसाठी दूध किंवा तांदळाचे दान करत चला. पक्षी आणि प्राण्यांना अन्नदान देत चला. गुरुपौर्णिमेला गुरुजनांचा सन्मान करून यथोचित त्यांचा मान सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घ्या आणि नियमित ध्यान धारणा आणि प्राणायाम करत चला, जेणेकरून हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना कर्क लग्न कर्क राशीच्या जातकांसाठी परिवर्तन, आत्मचिंतन आणि प्रगती यांचा संयम ठरू शकतो. काहींना नवीन दिशा मिळेल तर काहींना आर्थिक नवीन संधी मिळतील. काहींना नातेसंबंधाचे खरे मूळ समजेल तर काहींना जीवनातील मोठ्या प्रश्नाचे उत्तर देखील या काळामध्ये मिळू लागतील. कारण प्रत्येक बदल आधी मनात घडतो आणि नंतर परिस्थितीत दिसतो. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात पण त्या दिशेने चालण्याचा निर्णय माणसालाच घ्यावा लागतो. म्हणून
या महिन्यात मिळणाऱ्या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या. प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि संयमाने पुढे चला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल ज्योतिषीय विश्लेषणासाठी आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमची राशी देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.